प्रेम, विश्वास आणि विश्वासघात। एक पुरुष जो रोज मेहनत करून आपल्या कुटुंबासाठी घाम गाळतो, एक स्त्री जिच्यावर तो प्राणापलीकडे प्रेम करतो, आणि एक तिसरा व्यक्ती जो घरात शिक्षक म्हणून येतो पण शेवटी विध्वंसक ठरतो। ही कहाणी आहे अशा एका पतीची जो नशेत घरी आला आणि क्षणात मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचला। ही कहाणी आहे अशा एका पत्नीची जिने पतीच्या विश्वासाचा केवळ भंग केला नाही तर त्याचं आयुष्यही हिरावून घेतलं। आणि ही कहाणी आहे अशा एका प्रियकराची ज्याने शिक्षकाच्या रूपात घरात प्रवेश केला आणि एका पित्याला, एका पतीला संपवलं। मंडळी, आपण अशी क्रूरता ऐकली आहे का कधी? मृत पतीच्या मृतदेहासमोर पत्नीने आणि तिच्या प्रियकराने काय केले माहीत आहे का? चला तर मग ही थरकाप उडवणारी कहाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगतो आहे। नमस्कार मंडळी, मी दीपक इटनारे आणि आपण पाहतात विदर्भ लाईव्ह। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। 30 वर्षीय सोनू झा, व्यवसायाने ई रिक्षा चालक। 2017 मध्ये त्याचं अस्मिता झा हिच्याशी लग्न झालं आणि 2 लेकरं। साधं जीवन, पण मागील वर्षभरात हे आयुष्य बदलायला लागलं। घरात मुलांना शिकवण्यासाठी हरिओम झा नावाचा युवक येऊ लागला। सुरुवातीला शिक्षक म्हणून, पण हळूहळू अस्मिता आणि हरिओम यांच्यात अनैतिक संबंध जुडले। शुक्रवारी रात्री साधारण 3:30 वाजेच्या सुमारास सोनू नशेत घरी परतला आणि खोलीत त्याने पत्नी अस्मिता आणि प्रियकर हरिओमला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं। रागाच्या भरात सोनूने मारहाण सुरू केली, पण त्याच्याच घरी त्याच्यावर हल्ला झाला। हरिओम आणि अस्मिताने मिळून भांड्याने आणि लाठ्या काठ्याने मारहाण करून त्याला अर्धमेला केलं। यानंतर विजेच्या ताराने त्याचा गळा आवळला आणि मृत्यूची खात्री करण्यासाठी त्याला करंट दिला। हत्या केल्यानंतर हरिओम फरार झाला। सकाळी अस्मिताने गोंगाट सुरू केला। करंट लागून सोनूचा मृत्यू झाला, पण सोनूचे वडील टुनटुन झा खोलीत पोहोचले आणि त्यांनी पाहिलं भिंतीवर रक्ताचे डाग, बिछाने रक्ताने माखलेला आणि शरीरावर लाठ्या काठ्यांचे तसेच जळल्यांचे चिन्ह। त्यांनी तत्काळ या संदर्भात माहिती पोलिसांना दिली। मुफस्सिल पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला। ASP संजय पांडे यांनी सांगितले की सोनू झाच्या डोक्यावर आणि बोटावर जखमाचे निशाण आहेत। विजेचे तार घटनास्थळी आढळून आलो असून रक्ताचे डागही आहेत। सध्या हरिओम फरार आहे आणि त्याचा शोध घेतला जात आहे। अस्मिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे असून चौकशी सुरू आहे।